नमस्कार मित्रांनो, मी फीके डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, ट्रॅक्टर अनुदान या योजनेसाठी आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते आज आपण पाहणार आहोत। तर ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी सरकार आपल्याला 50% अनुदान देत असतं। तर जास्तीत जास्त 1,25,000 रुपये एवढं अनुदान देत असतं। तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून कशा प्रकारे अर्ज करू शकता ते आपण आज पाहणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हाला महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिलेली आहे। या ठिकाणी आल्याच्या नंतर वैयक्तिक शेतकरीमध्ये तुम्हाला तुमचा फार्मर आय डी टाकायचा आहे। फार्मर आय डी टाकून OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP टाकल्याच्या नंतर OTP तपासा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी व्यवस्थित OTP टाकून घ्या आणि OTP तपासा या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल। वैयक्तिक माहिती, ही माहिती जर 100% नसेल तर या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे। या ठिकाणी खाली क्लिक करायचं आहे। या ठिकाणी जात प्रवर्ग विचारला आहे। SC ST ओपन काय असेल तर ते निवडून या ठिकाणी शो करून घ्या। शो केल्याच्या नंतर तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी साईट थोडी लोड घेत आहे। हे सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बँक तपशील निवडायला सांगितलेला आहे। या ठिकाणी बँक अकाउंट जोडून घ्यायचं आहे। तुमचं जे काही बँक अकाउंट असेल ते या ठिकाणी बँक नंबर आणि IFSC कोड टाकून तुम्हाला जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आता आपल्याला ट्रॅक्टरसाठी अर्ज कसा करायचा आहे ते पाहायचं आहे। तर घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर सुरुवातीचा ऑप्शन आहे कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सुरुवातीला आहे मुख्य घटक। मुख्य घटकामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे निवडायचं आहे। या ठिकाणी ट्रॅक्टर नाव येईल, ट्रॅक्टर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। व्हील ड्राईव्ह प्रकार निवडा, 2WD किंवा 4WD तुम्हाला कोणचं पाहिजे ते निवडा। या ठिकाणी 2WD निवडू। या ठिकाणी PTO HP आहे 3040 4170 PTO आहे। 4170 म्हणजे मोठ्या PTO मध्ये येतो तर या ठिकाणी तुम्हाला जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे। घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे। आपल्याला आणखी घटक निवडायचे असेल तर येस करा, नसेल तर नो करा। तर या ठिकाणी मी नो करीत आहे। या ठिकाणी नंतर निळ्या रंगाच्या अक्षराच्या ठिकाणी अर्ज सादर करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पहा या बटनावर क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज दाखवेल, तुम्ही ट्रॅक्टर निवडलेला आहे म्हणून। तर या ठिकाणी योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या अटी व शर्ती मला मान्य आहेत। या ठिकाणी क्लिक करा आणि तुम्हाला या ठिकाणी एक पेमेंट करायचं आहे, पे ॲप्लिकेशन फी। या ठिकाणी मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला फक्त 23.60 पैसे 23 रुपये 60 पैसेचं पेमेंट करायचं आहे। तर हे पेमेंट करणं बी एकदम सोपं आहे। या ठिकाणी मेक पेमेंटवर क्लिक करा। अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल। या ठिकाणी क्लिक करायचं आहे व पेमेंट करून घ्यायचं आहे। एकदम सोपं आहे। तर ही रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून मोबाईलमध्ये ठेवू शकता। तर या ठिकाणी आपला हा अर्ज पूर्णपणे झालेला आहे। जर तुम्हाला पाहायचा असेल तर या ठिकाणी खाली घटक इतिहास पहा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ते या ठिकाणी लागू केलेल्या घटकमध्ये तुम्हाला दाखवेल। या ठिकाणी तुम्ही तुमची पोहोच पावती पण काढू शकता।
तर अशा प्रकारे फॉर्म भरण्याची एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर घरी स्वतः भरू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.